विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत। तर याच्यामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा व तापी या चार प्रमुख नद्यांची माहिती आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण त्या नद्यांचं उगमस्थान, त्यांच्या लांबी व त्यांच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत। तर आता आपण सर्वप्रथम गोदावरी या नदीची माहिती पाहणार आहोत। आता या ठिकाणी गोदावरी नदीची माहिती मुद्दे स्वरूपात आपण दिलेली आहे आणि या ठिकाणी त्याच्या ट्रिकद्वारे आपण उपनद्या देखील एक्सप्लेन करून पाहणार आहोत। तर सुरुवात करूया आता गोदावरी नदीच्या माहितीसाठी। ठीक आहे, आता गोदावरी नदीची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। गोदावरी नदीचा उगम सर्वात सुरुवातीला उगम स्थान आपण मुद्दा दिलेला आहे तो पाहून घेऊया। उगम स्थान गोदावरी या नदीचा उगम कुठे झालाय? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे। ब्रह्मगिरी टेकडीवर हा उगम झालेला आहे। हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो। तर गोदावरी या नदीचा उगम कुठे झालाय, कोणत्या जिल्ह्यात झालाय, अशा प्रकारे पोलीस भरती व इतर सरळ सेवा परीक्षांना हा प्रश्न याच्यावर प्रश्न येऊ शकतो। किंवा दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती असा देखील प्रश्न येऊ शकतो। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर या ठिकाणी मेन मुद्दे दिलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत व पोलीस भरती तसेच तलाठी, ग्रामसेवक इतर सरळ सेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत। आता पाहूया बघा, गोदावरी या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून देखील ओळखले जाते। शिवाय गोदावरी या नदीस वृद्ध गंगा देखील म्हणून ओळखले जाते। गोदावरी ही नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणातून वाहत जाते। गोदावरी ही नदी शेवटी कुठे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते। गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहेत? तर 49% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेले आहे। आता भारतात गोदावरी नदीची लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे। आता महाराष्ट्रात या नदीची लांबी किती आहे? 768 किलोमीटर इतकी आहे। तर बघा, आता हे प्रामुख्याने आपण 9 मुद्दे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि हे 9च्या 9 मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत। आता 2024 मध्ये जी पोलीस भरती आता होणार आहे त्याच्यासाठी या गोदावरी नदी या क्षेत्रावर नक्की एक मार्काला प्रश्न येऊ शकतो गोदावरी नदीवर। आता या ठिकाणी उपनद्या देखील विचारू शकतात। तर उपनद्यासाठी आपण ट्रिक कोणती वापरले? GSDDDP, VVIPPM हे लक्षात सहज राहू शकते। G साठी गोदावरी, S साठी सिंदफणा, D साठी दारणा, दक्षिण पूर्णा, दुधना, प्राणहिता, वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, प्रवरा, पैनगंगा आणि मांजरा अशा प्रकारे आपण नद्या या ठिकाणी उपनद्या पाहिल्या आणि त्या ट्रिकनुसार पाहिलेल्या आहेत। तर ट्रिक तुमच्या लक्षात जर राहिली तर तुम्ही ट्रिकनुसार अभ्यास करू शकता किंवा जर असं तुम्हाला वाचायचं झालं, सहज तुमच्या लक्षात बसत असेल तर ट्रिकचा देखील नाही वापर केला तरी चालू शकतो। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपण गोदावरी या नदीची माहिती पाहिली। तर आपण 2 नंबरची दुसरी नदी भीमा या नदीची माहिती पाहूया। भीमा नदीची माहिती। आता भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे। तर भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश झालेला आहे। तर बघूया आता भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग स्थान, जे महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग स्थान आहेत? 5 ज्योतिर्लिंग स्थानापैकी एक ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थान आहे। आता भीमा नदीस पंढरपूर जवळ चंद्रभागा या नावाने ओळखले जाते। भीमा नदीस काय पंढरपूर जवळ चंद्रभागा या नावाने ओळखले जाते, कारण त्या ठिकाणी चंद्रकोडी सारखा आकार झालेला आहे, त्यामुळे याला या नदीला चंद्रभागा असे नाव पडलेले आहे। आता बघा, भीमा नदीची भारतातील लांबी 861 किलोमीटर इतकी आहे। तर महाराष्ट्रातून वाहताना तिची लांबी किती आहे? 421 किलोमीटर इतकी आहे। आता याच्या उपनद्या बघा, भीमा नदीच्या उपनद्या कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या? इंद्रायणी, मुळा, मोठा पावना, नीरा, करा, सीना, कुकडी, बोर, मान, पुष्पावती आणि घोड अशा 12 उपनद्या दिलेल्या आहेत। आता इंद्रायणी नदीकाठी देहू, आळंदी ही 2 शहरं वसलेली आहेत। मुळा मोठा या नदीकाठी पुणे हे शहर वसले। आता कारा या नदीकाठी जेजूर हे शहर वसलेलं आहे आणि बघा अहमदनगर हे शहर सीना या नदीकाठी वसलेलं आहे। तर अशा प्रकारे कोणती शहरं कोणत्या नदीकाठी वसले याच्यावर देखील परीक्षेला 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो। आता परत एकदा आपण बघूया भीमा नदीची थोडक्यात माहिती। आता त्याचं उगमस्थान भीमा नदीचं उगमस्थान कुठे झाले? भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे उगम। आता या नदीच्या खोऱ्यात पूर्ण पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे आणि जे 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यापैकी एक ज्योतिर्लिंग स्थान म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थान हे होय। आता भीमा नदीस पंढरपूर जवळ चंद्रभागा या नावाने ओळखले जाते। आता भीमा नदीची भारतातील लांबी 861 किलोमीटर आहे। तर महाराष्ट्रातील लांबी, तर महाराष्ट्रातून वाहताना लांबी किती आहे? 421 किलोमीटर इतकी आहे। आणि त्याच्या भीमा नदीच्या उपनद्या इंद्रायणी, मुळा, मोठा पावना, नीरा, करा, सीना, कुकडी, बोर, मान, पुष्पावती आणि घोड अशा प्रामुख्याने 12 उपनद्या आहेत। तर आता पाहूया तिसरी नदी, पाहूया कृष्णा या नदीची माहिती।
या ठिकाणी आपण पॉइंटच्या स्वरूपात मुद्दे स्वरूपात दिलेली आहे. बघूया आता. कृष्णा या नदीचा उगम. कृष्णा या नदीचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम माहुली या ठिकाणी झालेला आहे. परत पाहूया, कृष्णा व कोयनेचा प्रीतिसंगम कराड या ठिकाणी झालेला होतो. कृष्णा व कोयनेचा प्रीतिसंगम कुठे झालेला होता? कराड या ठिकाणी झालेला होतो. तर असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम कुठे झालाय? माहुली या ठिकाणी झालाय. किंवा कृष्णा या नदीचा उगम कुठे झालेला आहे? महाबळेश्वर. अशा ठिकाणी असे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. आता चौथा मुद्दा पाहूया. नरसोबाची वाडी हे जागृत देवस्थान कृष्णा या नदीकाठी आहे. आता कोयना या नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर महाबळेश्वर या ठिकाणी कोयना या नदीचा उगम झालेला आहे. आता कोयना या नदीस कोणती महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते? हा देखील प्रश्न येतो. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस बोलतात? तर कोयना या नदीस म्हटले जाते. हा प्रश्न परीक्षेला येतो. आता कोयना या नदीचा उगम कुठे झालाय? हा देखील प्रश्न येऊ शकतो. कोयना या नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. आता कोयना या धरणास कोयना हे धरण कोयना या नदीवर आहे. बघा, कोयना हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोयना या नदीवर आहे. आता 8 नंबरचा मुद्दा बघा. कोयना या धरणाच्या जलाशयात शिवाजी सागर धरण असे म्हटले जाते. कोयना या धरणाच्या जलाशयात काय? शिवाजी सागर असे म्हटले जाते. याच्यावर देखील प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. खास करून पोलीस भरतीला येऊ शकतो. आता महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान झालेले पाहावयास मिळतात. बघा, रिपीट सांगतो. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री अशा 5 नद्यांचा संगम झालेला उगमस्थान झालेला पाहावयास मिळतं. आता बघा, पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगरांच्या दरम्यान कृष्णा नदी वाहते. म्हणजे बघा, पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव डोंगरांच्या दरम्यान कृष्णा नदी वाहत जाते. आता पुढचा मुद्दा पाहूया 11 नंबरचा. दूधगंगा, पंचगंगा, वारणा, वेण्णा या नद्या उजव्या किनाऱ्याने कृष्णेस मिळतात. आता याच्यावर प्रश्न या मुद्द्यावर आले तर कंबाईनला येऊ शकतात. म्हणजे PSI, STI, ESO पूर्व परीक्षेसाठी याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. येरळा नदी डाव्या किनाऱ्याने कृष्णेस मिळते. आता बघा, 12वा मुद्दा. याच्यावर देखील परीक्षेला सरळ सेवा परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. म्हणजे पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, इतर म्हणजे शिपाई गटात वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. कृष्णा नदीच्या खोऱ्यात कोणती शहर आहेत? महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, इस्लामपूर इत्यादी शहरं आहेत. आता बघा, कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातून दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा व ताम्रपणी या नद्या प्रामुख्याने वाहतात. आता कृष्णा नदीची भारतातील लांबी किती? 1400 किलोमीटर लांबी आहे. आणि महाराष्ट्रातून वाहताना तिची लांबी किती आहे? 282 किलोमीटर आहे. आता कृष्णा नदी शेवटी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तर बघा, आता या मुद्दे स्वरूपात आपण या ठिकाणी कृष्णा नदीची माहिती पाहिली. आता तिच्या उपनद्या इथं काय खाली जागा नाही त्यामुळे दिलेलं नाही, तर मी तुम्हाला तोंडी सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी उपनद्या आता पाहणार आहेत आपण. दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, वारणा, वेण्णा, येरळा, कोयना अशा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. तर आता पाहूया तापी या नदीची माहिती. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत आणि नंतर आपण या ठिकाणी तापी नदीच्या उपनद्या या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्या या ठिकाणी तापी नदीच्या मुद्दे स्वरूपात आपण माहिती घेऊया. तापी या नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुलताई या ठिकाणी झालेला आहे. बघा, मध्य प्रदेशमध्ये सातपुडा पर्वतावर मुलताई हे ठिकाण आहे. मुलताई हे ठिकाण लक्षात ठेवायचं. सातपुडा पर्वतरांग मुलताई या ठिकाणी झालेला आहे. आता या नदीचा प्रवाह कसा पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. आता ही नदी कुठून कोणत्या राज्यातून वाहत जाते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे ती अरबी समुद्रात जाऊन मिळते. परत एकदा सांगतो, ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते. आता दक्षिणेस सातमाळा, अजिंठा डोंगररांगा आणि उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान तापी नदी वाहते. ठीक आहे. आता बघा, तापी नदीला उजव्या किनाऱ्याने चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंदवान या उपनद्या मिळतात. आता बघा, याच्यावर प्रश्न देखील येतो. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले? तर पांझरा या नदीकाठी वसलेलं आहे. अकोला हे शहर मोरणा या नदीकाठी वसलेलं आहे. तर तापी नदीची भारतातील लांबी किती आहे? 724 किलोमीटर इतकी आहे. तर महाराष्ट्रातून वाहताना तिची लांबी 208 किलोमीटर इतकी आहे. आता तापी नदीच्या काही नद्या आपण या उपनद्या पाहणार आहोत. पूर्णा, गिरणा, वाघूर, पांझरा, वान, मोरणा, काटेपूर्णा अशा 6-7 काही उपनद्या या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत. आता बघा, परत एकदा मी माहिती सांगतो तापी नदीची.
तर ऐका, तापी नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये सातपुडा पर्वतरांगेत मुलताई या ठिकाणी झालेला आहे। या नदीचा प्रवाह कसा आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे। ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहत जाऊन सुरत या ठिकाणी अरबी समुद्रात जाऊन मिळते। ठीक आहे, दक्षिणेस सातमाळा, अजिंठा डोंगर रांगा आणि उत्तरेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान तापी नदी वाहते। आता बघा, तापी नदीला उजव्या किनाऱ्याने चंद्रभागा, भोलेश्वरी, शहानूर, नंदवान या उपनद्या मिळतात। आता धुळे आणि अकोला शहर, धुळे हे शहर पांझरा या नदीकाठी वसलंय आणि अकोला हे शहर मोरणा या नदीकाठी वसले। आता तापी नदीची भारतातील लांबी 724 किलोमीटर आणि महाराष्ट्रातून वाहताना तिची लांबी 208 किलोमीटर इतकी आणि उपनद्या काही दिलेल्या आहेत, पूर्णा, गिरणा, वाघूर, पांझरा, वान, मोरणा, काटेपूर्णा या काही उपनद्या दिल्या आहेत। तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली म्हणजेच गोदावरी, भीमा, कृष्णा आणि तापी या 4 महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची माहिती पाहिली, त्याचे उगमस्थान, लांबी आणि त्यांच्या उपनद्या काही पाहिल्या। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील। धन्यवाद।